कसली लिस्ट करते तू? मी दांड्याची एक लिहिले. हा दांड्याचं हो बाई. नाही, दांडे घ्यायचेत मला तर. तर मंडळी आम्ही निघालोय कुठं? रविवार पेठेमध्ये. रविवार पेठेमध्ये नाही, रविवार पेठेत. रविवार पेठेत यात मला म्हणता येत नाही. अहो ऍक्च्युली परवा काय झालं, मी घरी येताना माझं हे जे स्टँड काय म्हणायचं ट्रायपॉड जो आहे हा तुटला, गाडीवरून पडला आणि तुटला. त्यामुळे मग काय आता ना आपण आता रविवार पेठेत असंच आता हे तुटलंय पण आणि हा आमच्या रिमोटचं हे काहीतरी खराब झालंय. सेल आणायचे मला तर लक्षात आहे माझ्या रिमोटचं. आपण घेऊ. मी खरं विसरलेलो आता आम्ही खरं तर. बाप रे. गुड 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 गुड. तर आता तर मुद्दा हाच झालाय की हे पण तुटलंय आणि 2-3 गोष्टी पण आणायच्या आहेत खरं तर. आणि तुझं काय काय आणायचं होतं? दांडिया आणि किचन सेट नाही. बस 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 ते आणायचं. कंपोस्ट बॉक्स आणि बस ते कुठे असते ना ती ब्लू पिंक बस आणि दांडिया असं काहीतरी वेगवेगळे थोडेफार सामान आणायचं आहे. त्यासाठी मग आम्ही चाललो रविवार पेठेत. रविवार पेठेत मग कुठे कुठे जातोय ना रविवार पेठेमध्ये आम्ही कुठे कुठे जातोय ना आणि कुठली कुठली दुकानं आहेत. कारण आम्ही गेले 2-2.5 वर्ष झालं आम्ही त्या एरियात जातोय. 1 मिनिट बोलू. 2-2.5 वर्ष झाले मी त्या एरियात जातोय आणि मग आत्ता समजतंय की तिथली नेमकी कोणती दुकानं चांगली आहेत, कुठून काय सामान घ्यायचं. स्टेशनरीचं असेल, मुलांचं खेळणीचं असेल, कपडे असतील, परत अजून सगळ्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्यापैकी कळतात. इव्हन आता हे ऍक्सेसरीज अशा असतील तर रिसेंटलीच बघा आम्ही ही अशी LC लाईट एक आणलेली. आता हर्षदा रसाळ मेकअप आर्टिस्टच आहे त्यामुळे 1 मिनिट बोलू. मेकअप आर्टिस्ट आहे त्यामुळं अशा लाईट्स असतील, बाकीच्या ज्या काही ऍक्सेसरीज असतील ना सगळ्या मला त्या लागतात. ते पण दुकानात मी तुम्हाला दाखवतो. बऱ्याच जणांना काय जणांना माहीत पण असेल आणि ज्यांना कोणाला माहीत नसेल तर त्यांना नक्कीच ते माहीत होईल. आणि सगळ्यांचं डिस्क्रिप्शन आता एकाच लोकेशनमध्ये बऱ्यापैकी तिथं आहे. कोणकोणती दुकानाची नावं आहेत ते मी मेन्शन करतो, व्हिडिओमध्ये पण दिसेल. मग तिथे त्या एरियामध्ये गेल्यावरती विचारल्यावर समजेल की बाबा हे कुठं कुठं आहे ते. त्यामुळं सगळ्यांना सोयीचं होईल. एक गणपतीचा आणलाय, मला एक मोदक चाललाय गणपतीनी आणि एक त्याच्यासाठी मोदक हिथं ठेवलाय. आणि खरं तर हा ऍक्च्युअली जिजाच्या मामाने आणलेला. किती मागच्या वर्षीचा आहे गणपती. मागच्या वर्षी असंच जिजाला खेळायला म्हणून त्यांनी जिजाच्या मामाने आणलेला त्याला खेळायला. मी तसंच ठेवलं अजून. छान दिसतं. चालेल निघू आपण रविवार पेठेसाठी. रविवार पेठेमध्ये जाण्यासाठी. रविवार पेठेत जाण्यासाठी. आणि तुम्ही खाली असंच केलं, फक्त हाला इथून असं केलंय. ठीक आहे चला. बाय 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 बाय. नमस्कार मंडळी, आपण आलो आता दगडूशेठच्या रोडला. आता इथं आहे ते दत्त मंदिर आहे आणि इथं गणपती बसवलेला दगडूशेठचा. आणि इथं बरोबर एक्झॅक्टली हे दुकान आहे महावीर स्टोअर्स म्हणून. महावीर स्टोअर्स. इथं सगळे ॲक्सेसरीज मिळतात आपल्याला, कॅमेऱ्यापासून ट्रायपॉड, सगळ्या कंपनीचे डोकं असतील, सगळे आयटम इथे मिळतात. सगळे LC लाईट आमची ती घेतलेली मगाशी मी जी दाखवली ती इथूनच घेतलेली. आणि आता बघतोय ते आम्ही सगळे ट्रायपॉड बघतोय. सगळे त्यांनी सजेस्ट केलेले 1-2-3 ट्रायपॉड बघतोय. डिजिटेकचे आहेत आणि कॅमेरा घ्यायचा आहे जिजाला. युलान्सीचा आहे हा. आत्ता लावलाय तो, मी माझा फोन लावलाय तो या ट्रायपॉडला लावलाय. तर ॲक्च्युली ॲमेझॉनला याची बघा, याची किंमत आहे जवळपास 2800 काहीतरी दाखवते आणि इथं आपल्याला 2400ला त्यांनी म्हणतात. बाकीचे पण जे प्रॉडक्ट्स आहेत तुम्हाला दाखवतो. बेसिक माईक आहे, लाईट्स आहेत, या सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. जर कोणाला इथं यायचं असेल तर नक्कीच मी रेकमेंड करेन. इथं लास्ट टाइम पण आम्ही इथं लाईट घेतलेली, जी LC लाईट होती ती लाईट इथूनच घेतलेली. आता बघू आम्ही मोस्टली हात जो लावलाय तो दाखवतो मी कसा आहे तो. एक सेकंड. तेव्हा मंडळी हा तो ऑलरेडी काय म्हणतात ट्रायपॉड आहे. आता दिसतो मोस्टली याची लांबी जी हातात आहे ना ही योग्य आहे बरं काय. म्हणजे आधीचा माझा होता तो एकदमच छोटा होता
हे प्रॉपर मोठ्याच्या मोठं आहे आणि याला जे स्टँड जे आहे हे जे स्टँड आहे प्रॉपर सेफ आहे. म्हणजे ना बाकीचे जे स्टँड्स आहेत ते असे आहेत म्हणजे एकदमच थोडंसं कमी जागेवाला आहे. हे वाले थोडं छोटी जागेवाला आहे पण हे आहे ते प्रॉपर मोठं त्याला रिंग्स आहे की जेणेकरून आपला फोन सेफली राहू शकतो त्या स्टँडवरती. गुड. मला फक्त ह्याच्यावरती एक लाईट दाखवता का कसं असते लाईट त्याच्यावरती लावायचं. मंडळी तर अशा तऱ्हेने आम्ही हाच याचं कंपनीचं नाव काय म्हटलं सर? उलनझी कंपनीचं जे मगाशी तुम्हाला म्हटलेलं हा वालाच आम्ही आता फायनल केला आहे. हाच घेतोय आणि एकदम स्टर्डी आहे. आता तुम्ही ते हात त्यांच्या हातात पण करत असेल थोडा मोठा आहे तो. आधीचा एकदम मला छोटा होता तो तर विच इज गुड. यस त्याचं माउंट पण आहे म्हणजे DSLR कॅमेरा असेल गोप्रो असेल डायरेक्ट ह्याच्यावरती तो बसायचं आणि कामाला लागायचं आपल्याला. चालेल. थँक्यू सो मच सरजी. थँक्यू. मंडळी आम्ही आता आलोय मनीष मार्केट होलसेल मॉल. आता याच्या समोर एक्झॅक्टली याच्या समोर इथं आनंद मॉल म्हणून आहे. तिथं वरती लहान मुलांचे सुंदर असे कपडे मिळतात. असं ट्रायपॉड घेऊन झालेलं. आता इकडं आलोय तर तुम्हाला दाखवतो रेनबो. हे रेनबो आहे बघायचं. मनीष मार्केटचा रेनबो आहे बरं. हां मनीष मार्केट परत सांगतो. मनीष मार्केटच्या समोर एक्झॅक्टली इथं दुकान आहे ते आता वरच्या फ्लोअरला आहे दाखवतो. तर परत आता वरच्या फ्लोअरला मी घेऊन जातो तुम्हाला आणि दाखवतो ते एक्झॅक्टली कुठे आहे. हां आणि दुसरं जाता तर सांगतो सोळंकी ज्वेलर्स म्हणून आहेत. इथं हर्षदा कायम ज्वेलरी घेते. हे आमचे 10 ओळखीचेच झाले करतात आणि ज्वेलरी पण जरा तुम्हाला दाखवतो इथे कशा टाईपच्या ज्वेलरीज आहेत. ते बघा मस्त अशी ज्वेलरी आहे सुंदर. रेंटेड ज्वेलरी आहेत विकत पण देतात त्यांनी पण मॅक्सिमम त्यांनी सगळ्या ज्या ज्वेलरीज आहेत त्या सगळ्या रेंटवरती देतात त्यांनी. खूप असतं हे दादा आहेत आणि ही सगळी रेंटेड ज्वेलरी आहेत. लग्नासाठी आपल्या कार्यक्रमासाठी रेंट आणि ज्वेलरी हे देतात. सोळीची ज्वेलरी एक्झॅक्टली मनीष मार्केटच्या समोर. तर बघा जाता हर्षदा पण बघतीये की काय नवीन पॅटर्न आले किंवा काय. हा कोणता पॅटर्न? मंगळसूत्र. ओके. तर खरं हे साऊथ इंडियन वगैरे असं काय का? महाराष्ट्र साऊथ इंडियन सब साऊथ इंडियन महाराष्ट्र सगळ्यावरती कॉमन असे मंगळसूत्र आहेत. इतक्या व्हरायटी आहेत सगळ्या. साऊथ इंडियन आहे नॉर्थ आहेत म्हणजे घागऱ्यावरती जे घालतात साडीवरती घालतात नऊवारीवरती घालतात. खूप सुंदर अशी व्हरायटी आहे. सोळंकी ज्वेलर्स पाहिजे बघा. परत एकदा दाखवतो. परत एकदा यांचं तुम्हाला लोकेशन दाखवतो एक्झॅक्टली. बघा मनीष मार्केट इथं समोर आहे. मनीष मार्केट समोर आहे. समोर एका दुकानात आलं की सोळंकी ज्वेलर आल्या डावीकडं. म्हणजे परत सांगतो सोळंकी ज्वेलर्सपासून आता आपण पुढं आलो तर इथं पायऱ्या आहेत. पायऱ्याने पण जाऊ शकतोय. पायऱ्याने जाऊ चला. पायऱ्याने आपण जाऊ वरती. मंडळी आपण आलोय आता दुसऱ्या फ्लोअरवरती. हे ते दुकान आहे मस्ती किड्स. मस्ती किड्समधल्या ड्रेसची इतकी सुंदर व्हरायटी आहे. बाहेरच तुम्ही लावलेलं बघा. आतले तर आता मी दाखवणारच आहे. हां लिटरली 2-2.5 वर्ष झाले आम्ही इथंच येतोय खरं तर. बघा जिजाने पण जे घातलं ते इथल्याच दुकानातलं आहे. मस्ती किड्स म्हणून आहे. चला आता आतलं पण तुम्हाला व्हरायटी दाखवतो काय लेवलची व्हरायटी आहे ती. तर मग हे आतून मी दुकान दाखवतो तुम्हाला कसं. तर असं तर आहे हे दुकान. तर मंडळी आणि आता यांनी ड्रेस दाखवायला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारचे ड्रेस आहेत. ओके मल्टी कलर ग्रेट नाईस. आता जिजा एक ड्रेस ट्राय करतोय बघा. थांब जरा थांब उडी मार नको. ओ नाईस पार्टी वेअर आहे का? बस पार्टी वेअर. हां शोल्डर आहे तो आपण ॲडजस्ट करू शकतो त्या बेल्टने. परफेक्ट. फुलवर कोण आहे बघ त्याच्यात. फुलात कोण आहे बघू. अगो ही बाबा आहेत की फुलात फुलामध्ये नाही बरोबर. हो कसं आहे हे कसं वाटलं तुला.
हां असा पॅटर्न आहे बरोबर. पॅन्ट आणि ब्लेझर कॉर्ड सेट. हां ठीक आहे. आता जिजूला एक दुसरा एक ड्रेस ट्राय केला आहे. नुसता मी आता ट्राय करतो, अजून कुठलं फायनल केलेलं नाही आहे. कुठलं साईज कसं बसतं हे बघायचं आणि मग फायनल करायचं. अच्छा नाईस गुड. तुला कसं कम्फर्टेबल आहे का तुला? मंडळी जयती आम्हाला चेंज करण्यासाठी जिजाला खूप हेल्प करते आहे. हा इथला एक वेगळा ड्रेस ट्राय केला आहे. अय्यो हा वरचं फक्त काढ. हां अच्छा ओके असा तर हा दिसतोय. कसं वाटतंय तुला? अरे वा हा चांगला आहे. हा पण छान आहे बघ. सिम्पल हे वाटतंय. असंच एक दुसरा कलरचा हा घेतलेला हायलाइट एकदम हायलाइट दिसतो. आणि हे रेग्युलर वापरासाठी छान आहे का? हे आपलं हे रेग्युलर वापरासाठी चांगलं. प्रवासात तिकडे तिकडं असं गुड चालेल डन. आता आपली खरेदी थांबूया मला वाटते, कारण बरंच झाले होता. हां असं ना होय बरोबर आहे. हां मंडळी तर अशा प्रकारे जिजाचे नाही म्हणत बघा 1 2 आणि 3 असे पॅन्ट ड्रेस घेतलेत. एक पॅन्ट घेतल्या आणि ऑलरेडी आता ड्रेस जो आहे अंगातला तो अंगातच ठेवला आहे आणि तसंच जाणार आहे. तर अशी झाली आमची ही ड्रेसची शॉपिंग. आता नेक्स्ट कोणती शॉपिंग जिजाची? स्टेशनरी शॉपिंग जिजाची. ओके चला अशी झाली ड्रेसची शॉपिंग. आता बघू पुढची शॉपिंग. मंडळी आमची ड्रेसची शॉपिंग झाल्यानंतर आता त्या अलीकडच्याच गल्लीमध्ये लक्ष्मीनारायण मार्केट म्हणून आहे. आता इथं जर कोणाला जरी विचारलं तरी ते सांगतील. तर इथं लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये एकतर मस्त अशी स्टेशनरी मिळते. खूप सारे शॉपही चांगले मिळतात. भेंडी भारी असतात वेगवेगळ्या व्हरायटीची. आणि इथं समोर तुम्हाला ही बघा ही झाली आहे आमची इथं. आणि इथे गणपती एक आहे म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला चांगल्या लहान मुलांच्या खेळणं म्हणजे इकडे राईट साईड आणि लेफ्ट साईड इथं खूप मस्त असे खेळणी मिळते. आणि बॅग्स आहेत. लक्ष्मी मार्केट मी जे मग तुम्हाला म्हटलं लक्ष्मीनारायण मार्केट भोरी आहे. येस हाच तो सुद्धा दोन्हीकडे आहेत. इकडे एक रस्ता गेला आहे आणि इकडे एक रस्ता गेला आहे. दोन्हीकडे तुम्हाला सगळ्या खेळण्या सगळ्या स्टेशनरी आपल्याला बघायला मिळते. आता बघूया आपण कंपास किंवा असे काय बॅग्स काय जे आपल्याला योग्य वाटतं ते आता बघू. म्हणजे आता लक्ष्मीनारायण मार्केटमध्ये आल्यावरती डाव्या साईडला आम्ही आलो आहे. तर तिथं हरिदर्शन सेल्स म्हणून स्टेशनरीचं दुकान आहे. आता इथं बघूया मला पण माहीत नाही आहे शुअर नाही आहे मी की कसे कंपास बॉक्स असतील हे बघा. म्हणजे आता एका दुसऱ्या दुकानात आलं तिकडे काय ते कंपास बॉक्स जसा हवा तसा नाही मिळाला. पण आता इथं आमचं जरा डिबेट चाललं आहे की फक्त बघा आता किचनचा असा सेट आहे. हे प्रॉपर असं हे किचनचं फक्त काउंटर आहे आणि हे पूर्ण डॉल हाऊस आहे. डॉल हाऊस पूर्ण आहे तिथं. माझं दोन्हीपैकी काय घ्यायचं सांगा आता. नुसतंच किचन आहे होय. आम्ही म्हणायला लागलो तिला हे घे की ज्यात सगळं घर आला सगळं घर आहे तुला सगळ्या रूम्स आहेत तिथं. आणि हे फक्त किचन आहे. ओके हे फक्त किचन आहे का? याच्यात पण खेळू शकते किचन. हां किचन आहे त्याच्यात हॉल आहे बेडरूम आहे सगळंच आहे का? दोन्ही पण बरं ठीक आहे बघू आपण कोणतं घ्यायचं. बघू तुझी डॉल्स बघू. एवढे घ्यायचे हां आणि याच्यामध्ये एक ते राहणार का? एक ही बाप बोलणार हां इथं बसणार आणि ही इथं बसणार. अच्छा नाही इथं बसणार आणि बस इथं बसणार. सगळं घर आणि तुझे आता फॅमिली मेंबर तुझे सगळे फ्रेंड्ससाठीचं घर झालं का तुझं ते? खूपच छान डिझाईन बरेच दिवस झालं किचनच घ्यायचं होतं पण आता सगळं घरच घेतलं. घर इथे मिळालं
त्यामुळं सगळं घरच घेतलंय आणि डॉल्स घेतलाय त्या घरासाठी तिला, म्हणजे फॅमिली मेंबर्स तिथे. मंडळी अशा तऱ्हेने आमची आज शॉपिंग झालेली आहे. जिजाचे ड्रेस, आमचा ट्रायपॉड, जिजासाठीची डॉल हाऊस, अशा तऱ्हेने छोटीशी आमची शॉपिंग झालेली आहे. साड्या तो वेगळा, तो आपला ब्लॉग होणार आहे. तो पार्ट 1 म्हणता येईल, हा पार्ट 2 म्हणता येईल. की जो साड्यांच्या दुकानात येऊन आमची जी साडीचं ब्लॉग झालेला, साड्यांच्या दुकानाचा ब्लॉग झालेला, तो एक ब्लॉग वेगळा आणि हा ब्लॉग आमचा आता दुसरा पार्ट होईल. आणि जिजा आता मस्त अशी खजूर खाती आहे. सगळं आमचं आवरलंय आणि आता निघतोय आम्ही घरी. A few moments later. मंडळी अशा तऱ्हेने दिवसाची आता आज शेवट होत आहे. तर दिवसाच्या शेवटी साहजिक आता भूकच लागलेली. दुपारी आम्ही थोडं सँडविच खाल्लं, पण आता संध्याकाळी खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही आलोय महर्षीनगरमध्ये. नागब्रह्मा महर्षीनगर इथं आलोय. बऱ्याच जणांना बहुतेक माहीत पण असेल महर्षीनगरमधलं नागब्रह्म वेगळं आणि नागब्रह्म वेगळं. महर्षीनगरमधलं इथलं एक नंबर साऊथ इंडियन बनवून देतात. डोसा, तवा, इडली. काय ऑर्डर केला? किती प्लेट? ओके ठीक आहे डन. बढिया. आता मस्त अशी इडली खाऊ, एन्जॉय करू. आणि आम्ही खूप 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 दमलेलो आहे आणि खूप 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 शॉपिंग केलेली आहे. मॅडम तुम्हाला कशी आज मजा आली का शॉपिंग करून? आज एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. तुम्हाला मजा आली का? खूप मजा आली. माझ्या बाळाला पण दमलाय बाबू. दमलं. ड्रेस चेंज करून दमला. खूप ड्रेस 5-6 ड्रेसेस सहज चेंज केले असते. आणि जयती नाही होती म्हणून एक मजा आली. हो तुझ्यामुळे खरं तर खूप मदत झाली कसं. हो मंडळी ही आलेली आहे नागब्रह्मची इडली. एवढी मोठी इडली असते बघा. आणि आता वडा पण सांगितला आहे, वडा पण येईल. ठीक आहे आला वडाचं येतो बघा. आता बघा आता ही आता इडली तर आम्ही खायला तर सुरुवात केली आहे. कशी वाटते तुला इडली? का टेस्ट केली नाही? कर आणि मग सांग. आणि आता बघा येत आहे ती वडा येत आहे मागे. आला 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 वडा. हो एकच वडा असेल. मस्त. आता आम्ही इडली वडा एन्जॉय करतो. आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.